नमस्कार. कलाप्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलवर मी सण, व्रत, उत्सव याची माहिती सांगते, कविता वाचन करते, कथा सांगते, गाणी म्हणते, इतरही बरीच प्रकारची माहिती मी सांगत असते. तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण आषाढी एकादशीची माहिती बघणार आहोत. आषाढातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. शैव लोक स्मार्त एकादशी तर वैष्णव लोक भागवत एकादशी करतात. काही जण चैत्र एकादशीपासून फाल्गुन एकादशीपर्यंत सगळ्या शुद्ध एकादशा पाळतात. परंतु सर्वसाधारण लोक आषाढी शयनी एकादशी व कार्तिक शुद्ध एकादशी या महाएकादशा करतात. एकादशीच्या काही दिवस अगोदरपासूनच हजारो वारकरी पालखीसोबत विठ्ठलाचा नामगजर करत पंढरीकडे वाटचाल करत एकादशीस पंढरपुरात पोहोचतात. अनेक भाविक स्त्रिया तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन विठ्ठलाचा नामगजर करत बाकी वारकरी बंधूंसोबत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पंढरपूरला पोहोचतात. आता एकादशीला वेगवेगळ्या ठिकाणून पालख्या येतात पंढरपूरला. तर कुठून कुठल्या कुठल्या पालख्या येतात हे तुम्हाला मी सांगते. आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, देहूहून संत तुकाराम महाराज, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ, सासवडहून संत सोपानदेव, पैठणहून संत एकनाथ, दहीठाण्याहून संत दहीठणकर, मुंबईहून संत रोहिदास, मेहूणहून संत मुक्ताबाई, औंढ्या नागनाथहून संत विचोबा खेचर, तेरीहून संत गोरा कुंभार, अरणकोंडीहून संत सावतामाळी, परळी वैजनाथहून जगमित्र नागांची, लहुळहून कुर्मदासांची, पुणतांब्याहून संत चांगदेवांची, पैठणहून संत भानुदासांची, आळंदी गुंजोटीहून संत राघव चैतन्यांची, ओतूरहून संत केशव चैतन्यांची, पिंपळनेरहून संत निळोबारायांची, धामणगावहून संत बोधलेबुवांची, शिरूरहून संत शंकरस्वामींची, अंबेजोगाईतून संत मुकुंदरायांची, बार्शीहून संत जोगा परमानंदांची अशा अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. भक्तीच्या या महासागरात धर्म, जात, पंथ, उच्च नीच, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष कुठलाही भेदभाव नसतो. दिवसेंदिवस वारीला जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. तरुण मंडळी उत्साहाने वारीत भाग घेत आहेत. काही विदेशी पर्यटक मुद्दाम वारीचा सोहळा पाहण्यासाठी विदेशातून येत असतात. आषाढी एकादशीच्या व्रताला वारीमुळे उत्सवाचे स्वरूप आले आहे. अखंड विठ्ठल नामाच्या गजरात विठ्ठल माऊलीला शरीरात आणि मनात भिनवत वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करत असतात. मराठी संस्कृतीतील हा अलौकिक सोहळा पाहण्याचे व अनुभवण्याचे सुख अनेक भक्त मिळवत आहेत. आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करावी. मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. हळद, कुंकू, बुक्का, चंदन, तुळस, फुले, फळे, धूप, दीप आणि आरती करावी. नैवेद्य दाखवावा. फळे किंवा साखर लोणी याचा नैवेद्य दाखवावा. उपवास करावा. दिवसभर नामस्मरण करावे. दुपारी झोपू नये. दुसरे दिवशी उपवास सोडावा. एकादशी दिवशी विष्णू सहस्रनाम, गीता पठण, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पाठ इत्यादी पाठांचे वाचन करावे. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. आषाढ वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असं म्हणतात. या दिवशी विष्णूची पूजा करतात. अखंड दीप, धूप, फळे, फुले यांनी विष्णूची पूजा करतात. फळांचा नैवेद्य दाखवतात. तुळशीपत्र वाहतात. कामिका एकादशीची कथा ऐकतात. विष्णूची आरती करतात. एकादशीच्या उत्पत्तीच्या 2 कथा आहेत. तर पहिली कथा आहे ती मी तुम्हाला सांगते. मृदुमान्य नावाचा एक दैत्य शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तप करत होता. भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्याला वर दिला, तुला कोणाच्याही हातून मृत्यू येणार नाही. तू ब्रह्मदेवालाही युद्धात जिंकशील. मात्र उन्मत्त झालास तर एका स्त्रीच्या हातून तुला मरण येईल.
हा वर मिळाल्यावर मृदुमान्य दैत्य देवांवर चाल करून गेला. विष्णूसह सर्व देव पराभूत होऊन शेवटी भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकरांनी स्वतःच वर दिल्यामुळे तेही राक्षसाला आवरू शकत नव्हते. शेवटी सर्व देव गुहेत जाऊन लपले. तिथे त्या सर्वांच्या एकत्र झालेल्या श्वासातून एक देवता उत्पन्न झाली. तिचेच नाव एकादशी असे होते. त्यावेळी पाऊस पडत होता. एकादशी देवीने मृदुमान्याला ठार मारले. सर्व देवांना त्या दिवशी उपोषण घडले. सर्व देव राक्षसाच्या जाचातून मुक्त झाले. एकादशीची दुसरी कथा अशी सांगितली जाते की मूर नावाचा दैत्य भगवान विष्णूवर चाल करून गेला. विष्णूने सर्व देवांसह त्याच्याशी युद्ध केले, पण राक्षस काही हरेना. म्हणून ते बद्रिकाश्रमात गुहेत जाऊन लपले. तिथे त्यांना अस्त्रशस्त्राने सज्ज अशी एक स्त्री दिसली. मूर राक्षस भगवान विष्णूंचा पाठलाग करत तिथवर गेला. त्या स्त्रीने नुसते हुंकाराने त्या राक्षसास ठार मारले. विष्णूने संतुष्ट होऊन त्या स्त्रीस वर मागण्यास सांगितले. तिने वर मागितला, एकादशीचा उपवास करणाऱ्यांवर तू सदैव प्रसन्न राहावेस. विष्णूने तथास्तु म्हणून सांगितले. तर अशा एकादशीच्या या 2 कथा आहेत. तर ही होती एकादशी ह्या विषयीची माहिती आणि कथा.